बोला एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान बजरंग बली की जय. आज आपण बघितलं तर मग हनुमान जयंतीचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये जिकडे तिकडे आपण बघितलं तर उत्साहामध्ये साजरा केला जाईल आणि खास करून या स्पर्धेचा पहिला दिवस मी समालोचक जयेश डुगले दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होत असताना करतोय. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत. समालोचनाची दुरा स्वीकारत असताना सर्वप्रथम गणरायाला वंदन धारण करेन. प्रथम वंदना गणरायाला सुरुवात करतो शुभकार्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. मित्रांनो आज आपण पाहतोय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल पुरस्कृत दर्शनी अशी स्पर्धा. बॉल पहिला पाहतोय आपण डाऊन दी लेग हाताळला जातोय. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आयोजित आपण पाहिलं तर मग बहुजन विकास आघाडी नगरसेविका नगरसेवक चषक 2026 हे दमदार दर्जेदार आणि शानदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा आपण पाहिली तर एकूण 4 दिवस उल्लेखनीय राहणार आहेत. परंतु इथे मोठे अपील गेले आणि पंचांनी लेट मात्र थेट सांगितलं फलंदाज इथे बाद आहे. LBW च्या स्वरूपात पहिला मोठा धक्का दिला जातोय. गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा या टीमला खेळाडू आपण पाहिला तर रोहितदास वाघात ला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश शेळका आणि रोहिदास वाघा त्यांना पाहिलं परंतु अक्रॉस खेळण्यासाठी गेले होते. योगेश बरपची लाईन लेंथ आपण पाहिलं तर मग सटीक लाईन लेंथ साठी ओळखला जातोय. नियंत्रणामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि ती गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण एक परफेक्ट मिडल अगदी आपण पाहिलं तर सापडला गेला बॅटर. थोडंसं आपण पाहू शकतो तर मग नाराज निराश मनाने जाताना पाहायला मिळाले. ऋतेश आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा एक दर्जेदार संघ पाहिला आपण या सीझन मध्ये. एक मोठी स्पर्धा त्यांची देखील आपण पाहिली होती कामांच्या मैदानावर. तो आज या नगरसेवक नगरसेविका चषकामध्ये पाहतोय आपण. आज तो खेळ दमदार दर्जेदार नक्कीच खेळावा लागेल. समोरचा संघ आपण पाहिला तर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल म्हणजेच आयोजक संघ आहे आणि आयोजक संघाकडे आपण बघू शकतो ते कॅलिबर आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग या सीझन मध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात मोठं यश आहे. रँकिंग मध्ये आपण बघितलं तर नंबर 1 मध्ये पाहतोय आपण 5 फायनल्स 1 सेमीफायनल्स अशी पारितोषिक त्याने पटकावली गेली आहेत. त्यांच्यामध्ये आपण बघितलं तर मग कामनचा कोहिनूर म्हणजेच मिस्टर अतुल ठाकरे ज्याला आपण पाहू शकतोय. साठी वेगाने टाकलेला बॉल चीनरेज बॉल मात्र लॉंग स्टंपच्या दिशेने वेगाने प्रस्थान बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळेल हा चौकार 4 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं नियंत्रणामध्ये नव्हते ऋतेश परंतु लक फॅक्टर होता. हलकासा एज इनर एज आणि फाईन लेगचा खेळाडूला देखील बीट केलं. 6वा खेळाडू जो ठरला गेला आजच्या दिवसामध्ये चौकाराच्या साईडने अकाउंट ओपन करणारा. अक्रॉस गेले होते. ही लाईन पाहिली आपण थोडी पुढे होती. गतीने टाकला होता बॉल मिस केला जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. पॉवर प्लेचा स्पेल सुरू आहे बघा. या टीमला कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. रोहिदास बाद झाल्यानंतर ऋतेशची मोठी जबाबदारी भावेशची मोठी जबाबदारी. बॉल फेकून झाले त्या ओव्हरचे 4. सध्या तरी आमचे स्कोर आम्हाला सांगतायत की 3 झालेले आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतोय तर 4 आता मात्र होत आहेत. डेफिनेटली पहिला वाईड आला होता त्यामुळे आपण पाहू शकतो की मग थोडासा समस्व या संघाला आपण पाहिलं तर मग करंजी सुतार यांच्या माध्यमातून पाहतोय आकर्षित अशी जर्सी जी स्पॉन्सर्स केले मॅन फ्रॉम नायगाव आणि लक्षवेध आपण पाहिलं तर मग खेळ राहिलाय. मोठा फटका बॉल हवेत उडवलाय
फिल्डर नाहीयेत, बॉल मात्र चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना इतका ना दुःखा, भविष्य बॅट मधून पाहतोय या इनिंग मधला पहिला मोठा छक्का, 6 धावा. खूप धन्यवाद डीजे 22 ची बाबर देखील इथे उपस्थित आहे. 22 बाबर आपलं देखील स्वागत आहे. त्यांचे सहकारी मित्र. थोडीशी लेंथ मागे ठेवली गेली आपण पाहिले तर यावेळेला थोडासा आपण पाहिलं तर मग झोनच्या बाजूला चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. 22 बाबर त्यांच्या सोबतीने त्यांचे मित्र देखील आहेत. सध्या तरी डोक्यावर कॅप आहे त्यामुळे थोडंसं ओळखणं कठीण झालंय. वैभव आम्हाला सांगतील नक्की कोण आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग या स्पर्धेवर सगळ्यांचं देखील आपण पाहिलं तर मग लक्ष आहे. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर मग विकास वळवी अँड टीम पाहिली आपण तर मग जे सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ करत पुढे येताना पाहायला मिळालंय. हे दुसरं सत्र आहे आणि त्यानंतर तिसरं सत्र. बघा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण संघ जर पाहिले तर मग चांगले संघ आहेत. यानंतर देखील आपण पाहणार आहोत मग आणखीन काही आपण पाहू शकतो इंटरेस्टिंग मॅचेस. संजय 11 नागले, साई श्रद्धा ससूनवकर, कडाई स्पोर्ट्स नाईकपाडा, टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. म्हणजे कॅपेबल खेळाडू असतील प्रत्येक संघाकडे आपण पाहू शकतो कॅपॅसिटी आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिलाच दिवस आहे ना तो एक जबरदस्त राहील. लेफ्टी बॉलर पाहतोय अतुल ठाकरे, मॅन इन फॉर्म पाहतोय आपण. लेफ्ट आर्मचा मारा दुसऱ्या धावेसाठी वेगाने प्रयत्न केला जातोय. बॉलची वेग याकडे येताना पाहायला मिळाली आहे आणि धावा जोडल्या जात आहेत तिथे 2. थोडस आपण पाहिलं तर मग लक्ष नव्हतं रुतेश आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे, परंतु थोडेसे कमी पडले. परंतु अतुल ठाकरे यांच्याकडे आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये आलेले एकूण धावा पाहिल्या 12, परंतु इथून आलेल्या 2 धावा. क्रॉस गेले पाहू शकतोय. अंपायर रुपेश दांडेकर सरांनी इशारा पोहोचवला. इट्स अ वाईट डिलिव्हरी पाहतोय आपण. एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिले तर मग 1 रन्स मध्ये आपण पाहिलं तर वाढ होताना पाहायला मिळते. संघाची टोटल पाहिलं आपण तर मग वाढलेली आहे. सत्र दुपारचं घड्याळामध्ये ॲक्युरेट 1 वाजलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म लेग, हा डाऊन दी लेग बॉल, दुसरा वाईट येताना पाहायला मिळतोय. अतुल ठाकरे आपण पाहिला तर मग गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे थोडासा शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतायत आपण पाहिलं तर मग जी इंजरीचा आपण पहिला प्रॉब्लेम पुन्हा एकदा जाणवला गेलाय आणि घातक इंजरी आहे. आता सोडा आपण बघितला तर मग फ्लाइट दिला होता, धीमा होता आपण पाहिलं, परंतु जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. रुतेश यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. आज आपण पाहिलं तर मग या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहिलं तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाच्या माध्यमातून खास आकर्षण आपण पाहिलं तर मालिका वीरासाठी सायकल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज, त्यानंतर फलंदाजासाठी आपण पाहिलं तर मग बॅट जी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या अंपायरची मात्र आपण पाहिलं इथे मागणी केली आहे आमच्या ऑन अंपायर सुपेशजी दांडेकर सरांनी हा बॉलचं निरीक्षण करण्यासाठी. सध्या तरी आपण मग चर्चा करायची झाली तर फलकावर जर नजर टाकली तर धावा 16 पाहायला मिळत आहेत आणि तिसरा पंचांच्या भूमिकेत अनुभवी पंच आहेत मिस्टर वैभव दुम, ते देखील निरीक्षण करता. या वाईटने टीमची टोटल 17. फटका चांगला आहे, टायमिंग कमाल, बॉल निघून चाललाय, शतरक्षक हातातून निसटलाय, षटकार 6. सध्या तरी आपण बघितलं तर मग रुतेश शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ओळखला जातोय. स्ट्रॉंग आपण बघितलं तर मग खांदे आहेत, मजबूत खांद्याचा खेळाडू आणि ताकद तर पूर्णपणे जोखणारच, नो डाऊट. स्टेट इट बॉल एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. सध्या तरी आपण पाहतोय कामांच्या मैदानामध्ये चढलाय जोर आणि फलंदाज रितेश मारतोय 6 and 4, 4 धावा. खूप खूप धन्यवाद कल्पेशजी धुमाल यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम कल्पेशजी. कल्पेश अग्रिकट्टाचे ओनर. वाईट बॉलचा इशारा येते त्यांना पाहायला मिळते. धाव संख्येमध्ये वाढ मोठ्या प्रमाणात. रुतेशने मात्र आपण पाहिलं जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. टीमची टोटल 28. धीमा टाकला जातोय. थोडस आपण बघितलं तर फिरकी
मग बुद्धीचा वापर केला अतुलने. अतुलचा स्पेल मागणा राहिला आतापर्यंत. षटकार चौकार 3 वाईट देखील येताना पाहायला मिळत. त्यात आपण पाहिले आतापर्यंत 16 धावा आले. त्यामुळे जाऊन पाहू शकतो की गावदेवी स्पोर्ट्स षष्टीगरपाडा टीम आता थोडा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये दिसतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. अक्रॉस केले, वेट केला, वेट अँड वॉच. मात्र आपण पाहिलं क्षेत्र निवडला, लॉंग लेग, बिग ब्लास्ट. ऋतेशच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 2 ओव्हर मध्ये संघाची टोटल पोहोचली आहे 34. अतुल ठाकरे पहा इंजुरीचा किती मोठा फटका लागताना पाहायला मिळालाय. त्या इंजुरीमुळे आपण पाहू शकतो. तर मग आतापर्यंत जर पाहिलं तर 22 धावांचा स्पेल त्याने हाताळला गेलाय आणि कमी प्रमाणात असं पाहायला मिळतो की अतुल ठाकरेच्या स्पेल मध्ये धावा खर्च होत आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवलं गेलंय, परंतु आमचे अंपायर देखील निरीक्षण करतायत. काय झालं, पाणी बरोबर नाही का? मला वाटतं दुसरं पाणी असेल तर मग पोहोचवा, कारण की सध्या तरी हे बघ हे घे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग पाणी पोहोचवलं जात आहे सध्या तरी. मग दशरथ शेळका आपण पाहिलं तर मग या संघाचे संघनायक आहेत आणि नेहमीच आपण पाहिलं तर मग आपल्या संघाला ऊर्जा देतात बॅटिंग बॉलिंग असो क्षेत्ररक्षणामध्ये आणि पाण्याची व्यवस्था केली जाते. बघा या सत्रामध्ये आपण पाहू शकतो की आता सगळ्यांचा नजर असणार आहे, कारण की एक सत्र आपण पाहिलं तर मग पुढे येताना पाहायला मिळाला की ज्याप्रमाणे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीम, कारण की सकाळच्या सत्रामध्ये 2 नागलेच्या टीम होत्या, कारण की बरपाडा संघ देखील होता. पहिल्या मॅच मध्ये मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाचा विजय, दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा संघाचा विजय, तिसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मग मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. आणि त्यानंतर दुपारचं सत्र सिद्धिविनायक स्पोर्ट्स अगेन्स्ट कृपादेवी, आणि कृपादेवी बॉईजला मात्र आपण पहिला डॉमिनेट केलं आणि पहिला पण तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी पुढे आलाय. आता या मॅच वर नजर असणार आहे. जयेश आलेत बॉलिंग मार्क वर. बघा 2 ओव्हर मध्ये 17ची सरासरी प्राप्त केली आणि एक चांगली सरासरी दिसते. आता जयेश वर आपण पाहिलं तर मग एक कमबॅक करून देण्याची आपण पाहिलं तर एक मोठी जबाबदारी सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाव संघाची असेल. समोर आहे भावेश, पटका मारतोय, हवेत उडालाय, झेल निर्माण, अतुल ठाकरे सोडणार नाहीये आणि सोपा कॅच त्यांच्यासाठी पकडला जातोय. पार्टनरशिप झाली होती बिल्डअप आणि त्या पार्टनरशिपला तोडण्याचं कार्य केलं जयेशने. आल्या आल्या धक्का दिला जातोय, हात दुसरा फलकावर धावा 34. डीजे मंचावर आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाश ठाकरे, कल्पेश जे धुमाल आहेत, त्यांच्या समवेत आपण बघतोय अनेक असे पाहुणे आहेत जे ग्रामस्थ आहेत तांबरवालचे, आणि त्या सगळ्यांचा मी करतोय. त्यात नंतर आपण बघू शकतोय या स्पर्धेचे आयोजक सगळे आपण बघितलं तर मग सोनसरी संघ. सध्या जर आपण पाहिलं तर मग सोनसरी संघ आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, परंतु आपले इतर जे खेळाडू असतात जेव्हा कमी तिथे आम्ही संतोष आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग संजय आहेत, एका बाजूने दया देखील आहेत, आशिष देखील आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. बॅटर आपण पाहिलं तर मग बॅटिंग करण्यासाठी आलेत मिस्टर आतिश आलेत, परंतु ऋतेश यांच्यावर आपण पाहिलं तर मग जास्त नजर असणार आहे. मग आणि ज्याप्रमाणे एक पार्टनरशिप बिल्डअप झाली होती तोडल्यानंतर आपण पाहिलं एक मोमेंटम आदेश आहे पुन्हा एकदा पोहोचवला गेलाय.
आमच्याकडे आमचे स्कोरर. व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवातीला नाव पोहोचवलं होतं की नक्कीच आतिश आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा पोहोचवलं, कन्फर्म झालं की आदेश आहेत आणि नक्कीच आदेश आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु रुतेश यांच्याकडे पाहावं लागणार आहे, कारण की त्यांना जसं जसं कधी स्ट्राईक मिळेल, कारण की चांगल्या टच मध्ये दिसतात, आज फॉर्म मध्ये दिसत आहेत रुतेश, आणि ही धोक्याची घंटा असते जेव्हा जेव्हा रुतेश फॉर्म मध्ये असतात. हो, क्या बात आहे, खेचून मारलाय, बॉल उंच निघालाय, उंचाच उंच, लांबच लांब, बॉल निघून चाललाय सीमारे कपार. पाहतोय आपण नगरसेवक नगरसेविका चषकातील दर्जेदार स्ट्रोक षटकार. सिक्सरने टीमचं टोटल 42 रन्स. बॉल टाकून झाले त्या ओव्हरचे आपण पाहिले तर फक्त 2, आणि 2 मध्ये बघा पहिल्या बॉलवर विकेट आला होता, पण त्यानंतर काय 2 वाईड आणि एक 6 मोठा मॅसिव्ह हिट. आणि बघा एका बाजूने आपण पाहिलं तर धावा आल्यात, आणि अशा धावा पाहिजेत, कारण की समोरच्या संघामध्ये देखील आपण पाहिला तर रथी महारथी, त्याच्यामध्ये योगेश आणि अतुल. सोडून दिलाय हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. वाईट क्रमांक 3 आज या टीम मध्ये आपण बघितलं तर मग वैभव दळवी नाही आहेत. बघा आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ झाला या इनिंग मध्ये, आणि त्याच्यामध्ये तर 8 वाईट झालेले आहेत. वैभव देखील आम्हाला सांगतायत. बघा तिसऱ्या बॉलरचा स्पेल म्हणजे असं असतं वैभव दळवी, नक्कीच त्यांच्या हातामध्ये असतं, परंतु आज ते नाही आहेत, आणि मग त्यांची कमी थोडीशी जाणवते. आणखी चांगले बॉलर आहे त्या संघाचे. अक्रॉस गेले होते, मोठा फटका लॉफ्ट ट्राय घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहू शकतो इथे पायावर आदळला गेलाय. पंच इन्व्हॉल्व आहेत. लेग बायचा इशारा मात्र पोहोचवला जातोय. संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते. टीमची टोटल 43. 44 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की ज्याप्रमाणे 6 लागला होता त्यानंतर 2 वाईट आलेत. एक वाईट आणि एक लेग बाय. बीट केलाय कीपर, आणि काय झालंय, मिसफिल्डिंग झालंय मागे देखील. थोडंसाच आपण पाहू शकतो ऊर्जा दिसत नाहीये, ज्याप्रमाणे सोनसरी स्पोर्ट तांबलमार संघ खेळतोय, परंतु आजचा संघ आणि आतापर्यंत आपण संघ पाहिला ना, तर तो संघ आणि हा संघ भरपूर वेगळा फरक दिसतोय. आज आपण पाहू शकतोय मग जो बॉडी लँग्वेज आपण पाहिलं थोडासा पडलेला पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिलं ना तर मग ऊर्जा दर्शवावी लागेल, त्याचा फायदा मिळतोय. चांगला बॉल खोल टप्प्यामध्ये टाकलाय, चान्स आहे रनआउटचा, आणि यस इथे आपण पाहिला तर मग घात करून घेतला, स्वतःहून घात करून घेतलाय, कारण की इथे धाव यायची गरज होती का, परंतु कदाचित आपण पाहू शकतो गेम प्लॅनिंग देखील असेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज आदेश आउट. खूप खूप धन्यवाद. जे पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय मित्रांनो आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळा माल पुरस्कृत नगरसेवक नगरसेविका चषक. बॅटर बघा नवीन आले, 3 मैदानाच्या आतमध्ये झालेत. दशरथ शेळका त्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग या संघाचे संघनायक, या संघाला नेहमीच आपण बघितलं तर लीड करत असतात. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर मग प्रत्येक खेळाडूला आपण पाहू शकतो की मग ऊर्जा देत असतात. प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं तर मग काही ना काही सल्ले देत असतात. आता आपण पाहिलं तर मग जबाबदारी आहे सिनियर प्लेअर, आणि बॅटिंगची जबाबदारी. लास्ट बॉल या ओव्हरचा. वेगाने टाकलेला बॉल पाहतोय आपण, सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण पाहतोय या वेळेला येतोय, आणि या डॉट बॉलने संघाच्या मध्ये 12, दुसऱ्या ओव्हर मध्ये 22, तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर किती धावा आल्यात कॅल्क्युलेट चालू आहे, परंतु टीमची टोटल पाहिली आपण तर फलकावर आहेत
46. म्हणजे बघा पहिल्या ओव्हर मध्ये 12, दुसऱ्यामध्ये 22, तिसऱ्यामध्ये 12 आल्यात. मग पुन्हा एकदा चौथ्यामध्ये 22 येतील का, नेमका घडेल काय प्रत्यक्षात पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, या मॅचला पाहत राहा. घेऊ छोटासा ब्रेक. खूप धन्यवाद डीजे. 3 ओव्हरचा खेळ, 46 धावा फलकावर पाहिल्यात. आता गोलंदाजी मार्कवर येतात मिस्टर अक्षय बरप. आज अक्षयकडे विश्वास ठेवलाय, विश्वास जिंकावा लागेल. धावफलकाला आपण बघितलं तर मग वाढलेलं पाहायला मिळतंय. त्या धावफलकाला ब्रेक देखील लावला जाईल का, लावण्याची तर जबाबदारी असणारच आहे. पाहूया आपण पहिला बॉल. अकोटा बॅटची लेंथ, शॉर्ट ऑन पोल, बॉलला उडवलाय, बॉल निघून चाललाय. पाहतोय आपण मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. बघा सिक्सर पडला, तुला आलेत अंग आणला. योगेश गेले विकेट किपर. अक्षयचा पुढचा बॉल थोडासा पण पाहिला तर मग खराब दिसतोय, परंतु पंच निरीक्षण करतायत आणि हो पंच देखील सांगतायत की खराबच आहे. कारण की बॅटरचा जो बॉडी लँग्वेज दिसून आला त्यांनी सोडून दिला होता आणि त्याच्यावरच मात्र आपण पाहिलं तर मग 9वा बॉल मात्र एक्स्ट्रा आलेला आतापर्यंत. तो रुपेश दांडेकर आणि विकास भाई आता 2 अंपायर्स आहेत. कशात कोणत्या तरी आपण पाहिलं तर मग चर्चेसाठी एकत्र येत आहेत. चर्चा होणार आहे, या स्पर्धेची चर्चा 4 दिवस होणार आहे. सध्या तरी आपण बघू शकतोय. मग अक्षय बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे पहिला बॉल ज्याप्रमाणे हाताला गेला, सिक्सर आला, नंतर वाईड आला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की मग एक छोटीशी टीम मीटिंग आपण पाहिले तर मग पंचांच्या मध्ये आपसमध्ये चर्चा व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा नक्कीच आपण पाहिलं तर मग चर्चा, कारण की चर्चेनंतर काय होतं माहितीये का की मग मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं शंका राहत नाही, डाऊट राहत नाहीयेत आणि त्या मात्र आपण पाहिलं तर मग चर्चा होताना पाहायला मिळाली. पाहू शकतो आपण व्हाईट बॉल तर नक्कीच पोचलेला पाहायला मिळाला. संघाचं टोटल दिसतंय आपण पाहिलं तर मग 53. बघा आता लेग स्टंपच्या बाहेर आहे. थोडासा हा टोटल आहे ना, आपण पाहिला तर मग घातक डेंजर एंड कडे जातोय की काय हो दिसतोय. हो डेफिनेटली आपण पाहिलं तर 10वा आपण पाहिलं तर मग हा वाईट येताना पाहायला मिळतोय या इनिंग मध्ये. वैभव देखील आम्हाला सांगतायत ऑलआउट फुलटत होता, अलॉंग द कार्पेट खेळला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेस पाहतोय आपण फील्ड केलंय, स्टॉप केलंय बॉलला. 2 धावा जोडण्याची शक्यता आणि 2 धावा जोडल्या जात आहेत. थोडस आपण बघू शकतोय तर मग रुकेश आज आपण पाहिलं तर खेळ केलाय त्याने. 33 वर खेळतोय, 13 मध्ये 33. रुतेश शेळका जबरदस्त खेळ. शक्ती प्रदर्शन, पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मयूर तिथे आहेत, पाहतोय आपण लॉंग ऑफ मध्ये होते. रन्स 2 कंप्लीट केले जात आहेत. आज फटकेबाजी आणि रनिंग बिटवीन द विकेट काय जबरदस्त केलं जात आहे. गादी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा संघाचं आपण बघितलं तर मग या मैदानामध्ये आपण पाहिलं तर मग इतिहास चांगला आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग जी ताकद आहे ना, जिमची पॉवरफुल दर्शवली जाते. आता यावेळेला आपण पाहतोय सकाळची चाय, चाय मध्ये खारी आणि रुतेश शेळकाची बॅटिंग झालेली आहे भारी. 6 धावा. सिक्सर आलाय, सिक्सरने टीमची टोटल 64.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सोडून दिले, परंतु पंच या वेळेला मात्र समत नाही आहेत, परंतु बॅटर इंटरेस्ट आहे तर यस इंटरेस्टिंग कॉल ठरू शकतोय. पाहू शकते आता तिसरे अंपायर पुन्हा एकदा फेम मध्ये इन्व्हॉल्व झाले. दूध का दूध, पाणी का पाणी, चित्र साफ सूत्र इथे मात्र टीव्ही अंपायरच्या माध्यमातून केलं जाईल. तिसऱ्या अंपायरच्या कडे डिसिजन पोहोचवलं गेलं आहे, तोपर्यंत आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील देखील थोडेसे रिलॅक्स झालेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील सिग्नल दिला जातोय. बघा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवलं गेलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल मात्र आपण पाहिलं तर घोषित होताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आपण पाहिलं तर मग लाईनच्या मधून आपण पाहिलं तर जाताना पाहायला मिळेल. चला फील्ड सेट करून घ्या. बघा वेळेचं बंधन असेल, थोडस आपण डिले सुरू केलंय आज. या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर मग सगळ्यांचं लाख मुलाचं सहकार्य मिळालंय. आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर मग नगरसेवक नगरसेविका चषक 2026 साठी आपण पाहिले तर मग एसएच एंटरप्राइजेस च्या माध्यमातून अर्थात संजयजी शेख आपण हजरतजी शेख आणि संजयजी मात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग स्पॉन्सर्स मिळाले. त्यानंतर रामचंद्रजी जगन्नाथ जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग योगदान मिळाले. त्यानंतर आपण पाहू शकतो निराबाई शेख, कन्हैयाजी बेटा भोईर आपण पाहिलं जे नगरसेवक आहेत. त्यानंतर सन्माननीय आपण पाहिलं तर मग विजय शेठजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील योगदान मिळालंय. सुशांतदा पाटील यांच्या माध्यमातून देखील योगदान मिळालंय. रत्नाकरजी सावंत साहेब त्यांच्या माध्यमातून देखील योगदान मिळालंय. त्यानंतर निर्वाचित नगरसेविका दीपाताई पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो इथे योगदान मिळालंय. त्यानंतर नगरसेविका जोशनाताई शरद बागले यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर योगदान मिळालंय. शरदजी बागले, भरतजी बागले, अशोकजी भोईर साहेब, मयूरजी भोईर साहेब. त्यानंतर आपण पाहिलं अरविंदजी बराब, हर्षद बराब, देविका बराब, महेश काळात. त्यानंतर चेतन दळवी, संतोष काळात, संजय तांबे तळे आपण पाहिलं तर मग त्यांच्या माध्यमातून देखील योगदान मिळालंय. आणि संभव सोनू गुहे आणि पायल सोनू गुहे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी खास योगदान मिळालंय. त्यांच्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. चेसिंग करायचे आहेत 65. इंटरेस्टिंग राहू शकतंय. इंटरेस्टिंग खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एका बाजूने आपण बघितलं तर मग आपण पाहिलं तर मग धमाका झाला, तर मग दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर डबल धमाका होऊ शकतोय. विसरून चालणार नाही. अतुल ठाकरे आपण पाहिलं तर कामांचा कोहिनूर आहे आणि कोहिनूर जेव्हा चमकतो ना नक्कीच आपण पाहिलं तर मग सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पाहूया आता. परंतु दुसऱ्या बाजूने पण पाहिलं तर मग गेम चेंजर खेळाडू मिस्टर योगेश बराब त्याला आपण पाहतोय. भावेश आपण पाहिलं तर मग एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, विकेट टेकर आहे, परंतु ही बॉलिंग कशी करेल पाहूया. पहिला बॉल सोडून दिलाय. पहिला बॉल आपण पाहिला तर नियंत्रणाच्या बाहेर पाहायला मिळतोय. सुरुवात आपण बघितलं तर मग सेम झाली आहे. पहा ज्याप्रमाणे सोनसरी स्पोर्ट्स अंबलमाड टीमने देखील पहिला बॉल हाताळला गेला होता तो म्हणजे वाईट
आणि इकडे पण पाहिलं तर मग 22ने देखील पहिला बॉल हाताळलाय तो वाईट, परंतु ही मॅच होणार आहे डेफिनेटली टाईट. योगेश बारप माइंड क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातोय, मास्टर माइंड. चांगला बॉल मनगडी फटका ट्राय केला जातोय अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. ओ मिस्टेक, आदेशांच्या माध्यमातून बिग मिस्टेक, सिलीवाली मिस्टेक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. मंजिल यूं नहीं मिलती, राही कोई जुनून सा दिल में जताना पड़ता है, पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है, वो बोली मुझे तिनका तिनका उठाना पड़ता है. फलंदाज आपण पाहिला तर मग 8वा बॅटर बनला गेलाय जो या वेळेला चौकाराच्या सहाय्याने अकाउंट ओपन करतो या स्पर्धेमध्ये. असं स्कोरर आमचे वैभव दुम देखील आपण पाहिलं तर मग देत आहेत अपडेट आमच्यापर्यंत. चांगला बॉल पाहतोय पण ज्याप्रमाणे हाताला गेला दशरथ आले, मिसफिल्डिंग झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं मिसफिल्ड. आतापर्यंतच्या मिसफिल्डच्या दाब आहेत, भावेश थोडेसे नाराज होत आहेत आणि नक्कीच आपण मला स्पष्ट तर होणारच. कारण की बघा ना, एखादा जर बॉलर चांगली बॉलिंग करतोय जर त्याला योगदान जर चांगलं मिळत नसेल ना तर थोडासा नाराज होणारच आहे. कारण की चौकार जो आपण पाहू शकतो ऑलमोस्ट आपण पाहिलं 1 किंवा 2 धावा यायला हव्या होत्या, तिथे चौकार, त्यानंतर इथे 1 धाव यायला हवी होती, तिथे आपण पाहिलं 2 धावा. म्हणजेच काय तर मोमेंटम असतो जो तुम्हाला मॅच मध्ये एका धावेने आपण पाहिलं तर टुर्नामेंट मध्ये एका धावेने तुम्हाला स्पर्धेमध्ये ठेवू शकतोय आणि एका धावेमुळे तुम्हाला त्या स्पर्धेच्या बाहेर नेऊन सोडू शकतोय. ह्या क्रिकेटच्या बदलावर हे चित्र पाहायला मिळत असतं. हो बघा, झोन मधला चेंडू होता प्ले अँड मिस. थोडासा पण पाहिला सरप्राईज झाले योगेश देखील. हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवला जाऊ शकला असता, परंतु काय झालंय की हा खाली राहिलाय. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, चांगला डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही खासियत आहे बावेशची आणि आपण पाहिलं तर दर्शवलं जातोय. पुढील बॉल योगेश साठी. बॉल हवेत उडलाय, फिल्डर तिकडे. दशरथ शेख यांचा कमालीचा झेल समाप्त होईल. योगेश बरप या खेळाडूचा या मॅच मध्ये खेळ पहिली विकेट गमावली जात आहे. पहिला धक्का आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबरमाल टीमला योगेश बरप इज आउट. बघा, सिक्सर निलेशने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच दखल घेतले आणि अशा प्रकारचे शॉट्स आपण बघितलं तर मग आपण केपीएल मध्ये निलेशच्या बाड मधून भरपूर पाहिलेत आणि विसरून चालणार नाहीये. कारण की ज्याप्रमाणे आधीच उल्लेख केला होता की हा पॅकेट नाही तर डायनामिक पॅकेट आहे आणि आल्यानंतर आपण पाहिलं तर मग सिक्सर आणि आपण बघितलं तर संघाची टोटल इज 13 धावा. पुढील बॉल पाहते निलेश साठी, शेवटचा असेल. पुन्हा एकदा फुलटॉस. चर्चा करूया आपण तर ज्याप्रमाणे चौकार आला आणि या चौकाराने संघाचं टोटल आपण पाहू शकतोय तर मग एका गड्याच्या मोबदल्यात 17 म्हणजे पहिला की विकेट बघा ना योगेशचा विकेट मिळालाय. परंतु या मॅच मध्ये ना मोमेंटम अजून आहे. या मॅच मध्ये आपण जर परिस्थिती 17ची आहे तर जिंकण्यासाठी आपण जर बघितलं ना तर धावा हव्या असतील. येणार 18 चेंडू 48 18-48 होऊ शकतायत, त्या करून दाखवल्या होत्या. आपण बघितलं तर मग एक काळ आपण पाहिलं एक सामना जवळ पाहिलं तर मग हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने 18 मध्ये 48 करून दाखवल्या होत्या पाकिस्तानच्या विरोधात. तो कारनामा तसा नक्कीच इथे केला जाईल का, होऊ शकतो. अतुल ठाकरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे अतुल ठाकरे तोपर्यंत बनू शकतो या मॅच में. तो बापरे क्षमता आहे, पाहू शकतो आपण. सध्या तरी मग अतुलकडे आता संपूर्ण आपण पाहिले तर मग खेम्याची चला वेळेच्या बाबतीमध्ये पंच म्हणतात जास्त वेळ जातोय या इनिंग मध्ये. वेळेला मात्र प्राधान्य द्या दशरथजी आणि टीम. सेंचुरियन मॅन याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर मग अण्णा बिटेबल आपण पाहिलं तर इनक्रेडिबल
ची बॅटिंग पाहिली होती आपण. 23 मध्ये सेंचुरी, फास्ट अँड फ्युरियस सेंचुरी करण्याचा कारनामा ज्या खेळाडूने गेला होता. इथे पाहतोय आपण थोडस क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहिलं तर मग गफलत झाली होती. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहेत, धावा जोडल्या जात आहेत. अतुल ठाकरेने पहिला बॉल मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला होता. पाहू शकतोय आपण या क्षणाला जवळजवळ पहिल्या बॉल मध्ये आलेल्या 2 धावा म्हणजे 17 चेंडूवर 46 धावा ही मॅचची कहाणी पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अतुलचा इम्पॅक्ट, अतुलचा आपण पाहिलं तर मग खे आणि या अतुलला मात्र आपण पाहिलं तर मग रोखण्यासाठी गेम प्लॅनिंग वापरली जाते का. फटका मोठा बॉल हवेत, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हॅलो गुड बाय टाटा बाय बाय षटकार. खूप खूप धन्यवाद. डीजे जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपना इरादा मजबूत करो. मजबूत इराद्याने खेळणार आहे, नुसता खेळणार नाही तर तोडणार देखील आहे. हा खेळाडू असा आहे आपण पाहिला कामांचा कोहिनूर आहे आणि कसा कोहिनूर तराशलाय आणि आपण पाहिला तर नक्कीच ज्याप्रमाणे मेहनतीने आपण पाहिला तर मग हा कोहिनूर चमकलाय. बघा 23 चेंडू सेंचुरी पाहिले तर मग ते आठवत असेल त्याला ते पारी आणि तशाच पारीची गरज आता देखील या मॅच मध्ये जाणवते. पाहूया पुढील बॉल. चांगला बॉल पाहतोय आपण, थोडीशी लाईन लांब ठेवली गेली आहे. अतुल साठी पण पाहू शकतोय की या वेळेला गेम प्लॅनिंग पाहायला मिळाले. काहीतरी आपण पाहिलं तर मग एक इंटेन चांगला डॉट बॉल सिक्सर आल्यानंतर आपण पाहू शकतो की मग 40 धाब्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. 40 रन्स. अकोटा बॅचले यांच्याकडून बॉल मध्ये मात्र वेग आहे, डीप बॅकवर्ड्स पडलेत, निघून चाललाय निघून चाललाय निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी सावकार. बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा, बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. उपरवाले की मिलिये तुआन आमच्या भाऊची झाले हवा, उपरवाले की मिलिये तुआन आमच्या भाऊची झाले हवा, उपरवाले की मिलिये तुआन परत पाठीची झाले हवा. फोर रन्स आपण पाहिले या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 मध्ये आले आहेत 12. संघाचं टोटल किती. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, बॉल पाहतोय हवेत आहे, बॉल मात्र आपण पाहिलं तर निघून चाललाय. मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार 6. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला तो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो, आम्हाला तो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो, आम्हाला तो कोणी नडतो तो खूप खूप धन्यवाद. डीजे आपण बघितलं तर धावपळकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 35 धावा. आता जिंकण्यासाठी 13 चेंडू 30 धावा. काय म्हणतोस भावा, कोणाची होते या मॅच मध्ये हवा पाहूया. इथे पाहिला पण तरी आहे, बॉल मात्र वेगाने 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 थांबेल का तर नाही थांबणार. बॉल मात्र उडवायला निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील 4 धावा चौकार मिळेल आणि या चौकाराने संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालंय. टोटल पोहोचलं गेलंय 39 च्या घरामध्ये. याचाच अर्थ आता आपण पाहिलं तर मग 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. विकासाला आणले गती, विकासाला आणले गती. किंग मेकर आहे किती नामच्या साहेबांची त्यानं, किंग मेकर आहे किती नामच्या साहेबांची त्यानं, किंग मेकर आहे. अजून देखील बाकी आहेत म्हणजेच काय तर 26 बाकी आहेत आणि त्या 12 मध्ये आता 26 वसूल करायचे आहेत. वसुली होईल का, परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग वसुलीचं काम नाहीये. क्रिकेट आपण बघितलं तर मग खेळ असा आहे चेसिंगचा प्रेशर असेल.
आणि की जरी बघा इथे आपण पाहू शकतो की षष्टी क्रमांक टीमला एक दोन चांगले बॉल म्हणजेच बघा ते चांगले बॉल काय तर एक दोन चांगले विकेट या मॅच मध्ये आपण पाहू शकतो पूर्णपणे गावठी स्पोर्ट्स षष्टी क्रमांक टीमला रिटर्न घेऊन येईल मोमेंटम थोडासा गमावला गेला. ऋतेशच्या हातामध्ये बॉल आता सोपवला जातोय. आपण बघितलं फिटनेस मॅन आहेत जिम लवर आहेत आपण पाहिलं तर स्ट्रॉंग मसल आपण पाहिलं तर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आपण पाहिलं तर ओळखले जात आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं मग बॅटिंग मध्ये शक्ती प्रदर्शन पाहिलं आता बॉलिंग मध्ये शक्ती प्रदर्शन हे त्यांचं पाहायला मिळेल का आज आपण बघू शकतो. मग जबाबदारी योगेश आपण पाहिलं यांच्यावर देखील आहे. योगेश आज प्लेइंग इलेव्हन मध्ये आहेत देवेंद्र आहेत सध्या तरी आपण पाहिलं तर मग या टीम मध्ये भविष्य लीड करतायत. दशरथ आपण पाहिलं तर ऍज अ विकेट किपर आपण पाहिलं तर रोल थोडस वेळेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर मग सहकार्य करा हेच आम्हाला सूचना द्यावी लागते वारंवार. निलेशने आपण बघितलं तर जो मोमेंटम न पकडून दिलाय ना तो कॅरी केला अतुलने परंतु आता पुन्हा एकदा निलेशवर जबाबदारी. आपटून टाकलाय बॉल पाहतोय आपण या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय गतीने टाकला गेला होता. पंच यस आमच्याकडे वय आहेत आणि नक्की सांगतायत की मग बॉलरला 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ची चेतावणी दिली जाते. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बाउन्सरचा मारा पहिलाच पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय सगळ्यात मोठी गोष्ट पाहतोय आपण 26 धावा 11 बॉल. हुकचा फटका रेंज मध्ये बॉल मात्र आपण पाहिलं निघून गेला स्टँड मध्ये सिक्सर. बघा निलेश परेडला आपण जर बघितलं ना तर सडपात्याने आपण बघितलं तर मग त्याच्या बॉडीवर जाऊ नका कारण की म्हणतात ना अंगावर गेला तर मग शिंगावर घेईल आणि नक्की तशा प्रकारचा खेळाडू आहे. पहिला आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे आणि किती महान आहे ते दर्शवलं गेलंय. सिक्सर ठोकला गेलाय मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग आता समीकरण बदललं गेलंय 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज प्रति बॉल मध्ये 2 धावा आपण पाहू शकतोय. 10-20 सही समीकरण पाहतोय. पण आता नेमकं आपण पाहिलं तर मग ऋतेशवर देखील फ्रेशर येताना पाहायला मिळते. फ्रेशर मध्ये आपण पाहिलं तर मग आता एखादा चांगला बॉल एखादी आपण पहिली विकेट नक्कीच आणू शकते परंतु तशी बॉलिंग केली जाईल का ऋतेशचा पुढचा बॉल. पुढे एकदा आपण पाहिलं तर फटका खेळला जातो खेचलाय बघा आता आपण पाहू शकतो फिल्डर आले तिकडे फिल्डिंग चांगली झाली आहे. बघा जिथे आपण पाहिलं तर पहिला मिस्टेक झाला होता चौकार मिळाला होता त्यानंतर आपण पाहू शकतो की मग कुठेतरी बॉडी लँग्वेज देखील पडलेलं पाहायला मिळालं होतं. एक मिळालाय परंतु आपण पाहू शकतो की मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंगत आहे मित्रांनो 19 धाव्यांची गरज आहे आणि बॉल पाहिले आपण तर 9-19 परंतु अतुल ठाकरे हा सगळ्यात मोठा आपण पाहिलं तर इम्पॅक्ट आहे. रितेश आणि टीमला आपण बघितलं तर या मॅच मध्ये परतीचा प्रवास करायचा असेल तर ही विकेट आणि नक्कीच इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु अतुलांना माहिती आहे की आपण इथे या मॅच मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. अतुल समोर पाहतोय आपण ऋतेश एक बिग फाईट समोरासमोर बेस्ट वर्सेस बेस्ट अकोटे बॅची लेंथ बॉल मात्र आपण वेट केलाय उडवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जसा चेंडू तसा फटका हा आलाय अतुल नावाचा ब्रॅडेड सिक्सर. छोटी गेम म्हणजेच खोटी गेम आणि त्या गेमला मात्र थारा नाहीये. सिक्सर आला आता येणारे चेंडू 8-13 धावा 8-13 जिंकण्यासाठी. क्या बात है इनसाइड आउट टी फॉर टाइमिंग टी फॉर टेक्निक टी फॉर टेम्परामेंट क्लासिकल ड्राइव्ह 6. पलटून टाकलं बदलून टाकलं आता 7 मध्ये 7. ऋतेश का पाहतोय आपण या ओव्हर मध्ये धावा खर्च करताना पाहायला मिळतोय 19 धावा 19 रन्स. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय
फिल्डर आहेत परंतु याच्या हातातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सिक्सरचे हॅट्रिक्स मात्र होताना पाहायला मिळाले इथे आणि या सिक्सरने आपण पाहिलं तर स्कोर इज लेवल. बघा इथे पारितोषिक देखील आलेला आहे. याप्रमाणे निलेश आणि अतुल यांच्यासाठी पारितोषिक आपण पाहिलं तर मग संभव गुळे यांच्याकडून पारितोषिक आले 100 रुपयाचं. त्यानंतर पायल गुळे यांच्याकडून देखील आलेलं आहे 100 रुपयाचं पारितोषिक आणि आमच्यापर्यंत जमा झालंय. आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह देखील स्पॉन्सर झालेले आहेत. परंतु बघा ज्याप्रमाणे ही स्पर्धा आपण पाहिली तर मागच्या वर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन केलं होतं परंतु अनफॉर्च्युनेटली आपण पाहिलं तर मग आम्ही नव्हतं इथे. परंतु वाईट बॉल आणि वाईट बॉलने मात्र आपण पाहिलं तर मॅच फिनिश झालाय. रन्स कंप्लीट झाले आणि अगदी 3 ओव्हर मध्येच आपण पाहिलं तर मग 65 रन्स इथे चेस होत असताना पाहायला मिळाले आणि अतिशय चांगली बॅटिंग इनक्रेडिबल बॅटिंग पाहतोय आपण. मॅग्निफिसंट खेळ पाहिला आपण तर मग असं वाटलं होतं की 60+ धावा थोड्याशा आपण पाहिलं तर मग जास्त दिसत आहेत परंतु नाहीये. अतुल होता परंतु अतुलने आणि निलेशने कमाल केली. प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहिले तर मग वैभव देखील आमच्याकडे आहेत जे अपडेट पोहोचवत आहेत आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल कोणाला ते देखील सांगला जाईल. 9 धावा अतुल ठाकरे आणि त्याच्यामध्ये 5 सिक्सर आणि 1 चौकार 2 चौकार आहेत आणि आपण पाहिलं तर मग अतुल यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. तसेच